लातूर शहरातल्या एका वयोवृद्ध असलेल्या 75 ते 80 वर्षाच्या आजीबाईला त्यांच्याच रक्ताच्या नातेवाईकांनी मारहाण करून त्यांना नाहक त्रास दिल्याची एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे आणि या प्रकरणी लातूरच्या विवेकानंद चौक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखलही करण्यात आलेला आहे। ज्या पीडित आजी आहेत त्या आता माझ्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नेमका त्रास काय नाव आजी? शांताबाई दत्तात्रय क्षीरसागर। काय नेमके तुमच्यासोबत घडलेलं आहे? तुम्ही गुन्हा दाखल केलाय आता पोलिसांमध्ये। त्रास देतो, मारहाण करतो, जेवायला देत नाही, सांभाळीत नाही, कधी दवाखाना करीत नाही, कोणचंच नाही। मला 20 वर्षापासून त्रास देतात, जेवायला सुद्धा नाही। माझी प्रॉपर्टी कुठून घ्यायल्यात। माझे कोण आहे ते सुनन लेख काय नाव आहे? हे श्रीरंग क्षीरसागर आणि क्रांती सातपुते। ओके, कधीपासून हे तुमचं सगळं प्रकरण चालू आता आहे? 30 वर्षापासून। कसा त्रास देतात तुम्हाला? ते का जेवायला देत नाही तर तू कशाला राहतीस म्हणतात, तुला मी काही देत नाही म्हणतात, तू बघून घे म्हणतात, तुझ्या लेकीला करायला म्हणतात। आणि प्रॉपर्टी माझी सगळी इसकुटून घेतली, चोरून चोरून आपल्या नावावर करून घेतली। आणि प्रॉपर्टी किती आहे? 20 एकर शेत आहे, गावाकडे घर आहे, इथं घर घेऊन दिलं माझ्या नवऱ्यानं। काय करत होते तुमची मालक? PSI होते। त्यांनी प्रॉपर्टी माझ्या नावावर करून सगळे आम्ही, आणि त्यांनी त्रास देऊ लागल्यावर मी NA भरून माझ्या नावावर करून घेतली होती। माझ्या नावावर पहिलंच होती, सगळं पैसे भरले, सगळं करून नावावर माझ्या करून घेतली। पण ती त्रास काही कमी करणार आता सगळंच मला दे म्हणून मला घराच्या बाहेर काढायल्यात, मला हाकलून द्यायल्यात, मला त्रास द्यायल्यात। आता नाहीच 30 वर्ष व्हायला आलं जवळ। मारहाण पण करतात तुम्हाला? मारहाण पण करतात, त्याचे नातेवाईक आणून, भाऊ बाप आणून सगळ्याला मिळून मारले। माझ्या लेकरावाला मारले, 3 लेकरं होते माझी, ते 3ही लेकरावाला मारले, मला मारले, माझ्या जावयानं सोडविला। मग तेव्हा ते थोडं बरं झालं, पुन्हा माझ्या नवऱ्यानं काहीच केलं नाही। आता उगत दुश्मनी होते म्हणून शांत राहिलं तरी बी आता मला त्रास द्यायला, मला काहीच नाही। पण आजी हे पोटचा मुलगा आहे तुमचा असं म्हणताय, सुनबाई येत हो, एवढ्या जवळच्या नातेवाईकांना हे अशा पद्धतीने तुमच्यासोबत या वयामध्ये तुमच्यासोबत वागणं ती का करणार? दुर्दैवी आहे, आम्हाला सुद्धा हे बघू वाटत नाही। कुणाला रस्त्यावर झालं तर कुणाला बघू वाटत नाही, तर माझ्या घरात चालू केल्या ती कशासाठी? मी माझे असून माझं सगळं आहे, मला शेत आहे, घर आहे, दार आहे, त्यांचं काहीच नाही। माझ्या माहेराकडून मिळालेलं आहे, माझ्या आजीचं वतन मला मिळालेलं आहे। ते कुणाच्या नावावर होत नाही म्हणल्यावर मला तिथं दिलं त्यांच्या भावकीतल्या पोराला, आणि सगळं माझ्या नावावर करून घेतलं मी। मग ती त्रास द्यायचा तर ती मला देव म्हणतात। ती राहता कुठं आजी तुम्ही? ती तर घरीच राहते, माझ्या घेतलेल्या घरात। म्हणजे स्वतःच्याच घरात भाड्यानं राहताय? भाड्यानं नाही, तर 4 दिवस होते त्रास उलाला म्हणून भाड्यानं होते। एकटी होती ना? मेस लावला? हो, मेस लावून खाते, मेस लावूनच खावं लागते। बरं, आता काय नेमकं तुम्ही पोलिसांना सांगितलं, काय मागणी काय केली? आता मागणी काय, मला प्रॉपर्टी हवी, त्यांना सांभाळीत नाही, मला त्रास देतोय, मला घराच्या बाहेर काढतोय म्हणून केली। फार दुर्दैवी आहे हे सगळं की या वयामध्ये हे सगळं पाहायची वेळ येते। त्यांच्या कन्या पण आहेत। काय नाव आहे तुमचं आणि कसं हे म्हणजे प्रकरण घडतंय? कारण ज्या पद्धतीने आजीचं वय जर बघितलं, तुम्ही कुठे राहताय, काय नाव आहे तुमचं? माझं जमुना आनंदराव नेमिष्टे, मी इचलकरंजीला राहते। माझ्या आईचं वय झालंय, तिला खायला देत नाहीत, खूप त्रास देते। 20 वर्ष झालं साहेब, त्यानं काही सांभाळत नाही। माझ्या आई वडिलांना अजिबात सांभाळलेलं नाही। सक्का भाऊ आहे? सक्का भाऊ आहे, तेवढा एकच भाऊ आहे साहेब। हा, आता आज ह्या वयामध्ये तिला घराच्या बाहेर काढायला निघालाय, त्याला घर पाडायचंय, घर बांधायचंय, माझी प्रॉपर्टी आहे, मी खरेदी केली आहे असं म्हणून हे करायलाय। आणि त्यानं आईच्या विरोधात दिवाणी दावा केलाय। मुलांनी दिवाणी दावा करावा, ह्याच्या एवढं दुर्दैवी काय असणार आहे जगामध्ये? काय दुर्दैवी आहे की ज्यांनी प्रॉपर्टी कमवली त्यांच्याच विरोधात तुम्ही दावे करता? महिला न्याय कोण देणार आहे साहेब? कोण देणार आहे? तुम्ही ते तुमच्या भावाबरोबर त्यांच्या भाऊजाईचं, तुमच्या भाऊजाईचं पण नाव घेता येते, त्यांचा काय रोल आहे नेमका? तीच तर सगळ्यात मूळ कारण भाऊजाई आहे। तिनं सरळ सरळ काय नाव त्यांनी, काय करतात ते? हाऊस वाईफ आहेत का? नाही, अहो प्रोफेसर आहेत फार्मसी कॉलेजला, दयानंद फार्मसी कॉलेजला त्या प्रोफेसर आहेत लातूरमध्ये? हो, लातूरमध्ये। 4 करोड घालून शिकवले त्यांना आम्ही शिकवलंय वडिलांनी। DY पाटील कॉलेजला 12 लाख रुपये डोनेशन भरून माझ्या वडिलांनी स्वतः शिकवलेला आहे, D फार्मसीच्या नंतर। हा,
आणि एवढे रक्ताचे नातेवाईक आहेत, प्रॉपर्टीसाठी एवढी ताकद येते कुठून त्यांच्यामध्ये? त्यांना साथ देणारे आहेत ना सर, कोण आहे? LCB मधले म्हणजे लातूरच्या स्थानिक हा, पोलीस हा, शाखेचे हा, कोण आहेत अधिकारी? भुजबळ म्हणून आहेत, API म्हणून. हा, त्यांचं नाव त्यांच्या तोंडात नेहमी असतं. ते काय तुमच्या परिवारातले आहेत, नात्यातले आहेत? नाही नाही नाही, आमच्या काही नात्यातले नाहीत. त्यांच्या कोणी नात्यातले असतील किंवा त्यांचे कोणी क्लासमेट असू शकतात किंवा काय असू शकतं, ते काय मला माहित नाही. त्यांचा काय रोल आहे, काय करतात नेमकं? ते काय आम्हाला धमक्या देतात, तुम्ही मिटून घ्या, हे काय करायचंय, ते चांगले लोक आहेत, मग आम्ही वाईट आहेत का? ते चांगले आहेत, मग आम्ही वाईट आहेत का? सांगा ना. आम्ही दगड घेऊन फिरायलो, माझी आई वाईट आहे का? हा, हे न्यायालय ठरवलं ना. हा, हे न्यायालय ठरव. हे एवढं असताना सुद्धा साहेब, एअर ऑफिसनं हिच्या नावाने ऑर्डर केली होती की हिचं नाव सोसायटीमध्ये लावल्यात जावं. तर ते नाव लावू नये म्हणून माझ्या भावानी दुय्यम निबंधकाकडून स्टे ऑर्डर आणली एका दिवसात. आईच्या विरोधात? हा, आईच्या विरोधात एका दिवसात. साहेब, हे शक्य कसं आहे? तुम्ही आधी दिवाणी दावा केलेला आहे, मग हे दुय्यम निबंधकाला अधिकार कुणी दिला की स्टे आणायचा किंवा थांबवायचा, कार्यवाही थांबवायचा तरी अधिकार दिलाय का? भावकी आहे का त्याची हा? घरात? मग हे काय चाललंय? म्हणजे हे कशाच्या जोरावर चाललंय? आम्ही म्हणजे आता माझ्या आईला पेन्शन आहे, पेन्शन धारक आहे, ती काय सगळीकडे पैसा पुरवू शकणार आहे का? देऊ शकणार आहे का? ती फक्त तिथपर्यंत जाऊ शकते साहेब, तुम्हाला न्याय मागू शकते, ती तुम्हाला काही देऊ शकत नाही. पण हे लोक पैसे देऊन सगळं न्याय वगैरे सगळं विकत घ्यायला लागलेत. आणि ह्याच्यामध्ये विशेष म्हणजे भुजबळ साहेबांचा खूप मोठा हात आहे. हा, आणि करताय तुम्ही भुजबळांवर? हो, सरळ सरळ आरोप करतेय मी. हा, कारण मला खूप त्रास होतोय साहेब. त्यांनी जे हे चालवलंय, आणि आम्हाला विवेकानंद पोलीस स्टेशन मधून आम्हाला खूप सहकार्य मिळालेलं आहे. तपास सुरू आहे? हा, त्यांचा तपास सुरू आहे. आता मागणी काय आहे तुमची? मला माझ्या आईला न्याय मिळावा, तिची जी प्रॉपर्टी आहे तिला मिळवून द्यावी. ती स्टँड आहेत साहेब, डॉक्टर आहे, ती प्रोफेसर आहे, प्रिन्सिपल. हा, हो, MBBS DCH आहे. तो श्वास मध्ये प्रॅक्टिस करतो, माशाळकरकडे प्रॅक्टिस करतो. तो श्रीरंग दत्तात्रय क्षीरसागर, डॉक्टर श्रीरंग दत्तात्रय क्षीरसागर. तुमचे बंधू? हा, माझे बंधू. आणि भाऊजय क्रांती लिंबाजी सातपुते, ही फार्मसी कॉलेजला हे आहे, प्रिन्सिपल आहे. हा, होल अँड सोल. ती ना कमाई आहे साहेब. भुजबळ साहेबांसोबत कोणाशी म्हणजे कॉन्टॅक्ट असतो? क्रांती सातपुतेंचा. हा, ती सारखं त्यांचंच नाव घेते, त्यांच्याच नावाने आम्हाला धमक्या देते. अच्छा, म्हणजे त्यांचं नाव घेऊन धमक्या? हा, मी तुम्हाला दाखवते, मी सासूच्या नावाने प्रॉपर्टी होऊ देत नाही. कसं होते ती बघते मी. का तू तुझ्या वडिलाच्या इथून आणली आहेस का ही प्रॉपर्टी तिच्या नावाने न होऊ द्यायला? ही क्षीरसागरांची प्रॉपर्टी आहे ना. किती प्रॉपर्टीची किंमत किती असेल? 1 CR आतच. हा, आजी, ही सगळी तुमची हकीकत आम्ही आता जय महाराष्ट्रावरती दाखवतोय. काय नेमकी तुमची म्हणजे अपेक्षा आहे, काय व्हावं वाटतं? माझी जायदाद मला मिळावी, मला सुख मिळावं, माझं घर मला मिळावं. मी कुणाचं घेतलेलं नाही, मी कुणाला त्रास दिलेला नाही. मला त्रास देऊन इसकटून घ्यायले, मला न्याय मिळावा. मला न्याय मिळावा. एकंदरीत आपण जर पाहिलं तर लातूर मधला हा अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे की वयोवृद्ध असलेल्या जवळपास 75 ते 80 वर्षाची वय असलेल्या एका डॉक्टर दाम्पत्यानं त्यांच्या मुलानं आणि त्यांच्या सुनबाईनं या ठिकाणी या आजीबाईला त्रास दिल्याचं या ठिकाणी सांगितलं जाते. त्या प्रकारे गुन्हाही दाखल आहे, परंतु तपास नेमका आता विवेकानंद चौक पोलीस कशा पद्धतीने करतात, यामध्ये आरोपींना अटक केली जाते का, आणि या आजीला न्याय कशा पद्धतीने दिला जाईल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक गुन्हे शाखेचे जे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत सदानंद भुजबळ, यांचं सुद्धा नाव या प्रकरणामध्ये घेतलं जाते. त्यामुळं त्यांची सुद्धा चौकशी पोलीस करणार का, वरिष्ठ स्तरावरती अशा पद्धतीनं या सगळ्या गंभीर प्रकरणाची दखल घेतली जाते का, आणि या वयोवृद्ध आजीबाईला न्याय कसा मिळेल हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं होणार. अजय घोडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर.